हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आज मी तुम्हाला माझ्या दिवसाची थोडीशी झलक दाखवणार आहे. तर कसा वाटला हा माझा लूक कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर अंशूला मी स्टडी करण्यासाठी घेतलं आहे. संध्याकाळचे 6 वाजले होते तेव्हा स्टडी करण्यासाठी म्हणलं अंशू थोडीशी स्टडी करतो, पण मी स्वयंपाक वगैरे आवरते. तर अंशूची बघा हँडरायटिंग किती सुंदर असते. आणि हो, ही हँडरायटिंग फक्त मी जवळ असल्यावर सुंदर असते. आणि मी थोडंसं इकडे तिकडे गेलं ना का अंशू बघा कसे नखरे करतो. तुम्हाला दाखवते मी, थांबा थोडाच वेळ. मी थोडंसं बाजूला गेले तर पहा कसा टेबल घेतला, त्याचा स्टडी टेबल कसा घेतला आणि कसा रायटिंग करतो पहा. रायटिंग तर करतच नाही, नुसतं खोड्या करतो, नुसतं खोड्या. त्याच्या अशाच खोड्या असतात जेव्हा मी जवळ नसते. मी किचनमध्ये गेली असता मी लागले स्वयंपाकाला. त्यानंतर मी काय बनवू म्हटलं तर मी भाजीचं वगैरे सर्व काय उरकून घेतलं होतं. कढी वगैरे बनवली होती मी ताकाची आणि ज्वारीची भाकर टाकायला घेतली होती. कारण ज्वारीची भाकर ही मला खूप आवडते कढीसोबत. त्यामुळं कुणाकुणाला आवडते ज्वारीची भाकर ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्वारीची भाकर घेत मी व्हिडिओ शूट करत होते आणि तुम्हाला दाखवत पण होते की मी घरकाम करून यूट्यूबचं काम कसं करते. ते यूट्यूबचं काम करणं काही सोपं नाही आहे. मध्ये मध्येच व्हिडिओ शूट होते का नाही हे सुद्धा पाहावं लागते. व्हिडिओ शूट होताना काय काय अडचणी येतात ते पण पाहावं लागतात. 2 मुलं सांभाळून व्हिडिओ शूट करून काम करून हे पूर्ण मॅनेज करणं हे खूप अवघड असते फ्रेंड. तुम्ही पाहू शकता मी तीनदा कॅमेरा चेक करते की शूट बरोबर होते का नाही. परत स्टॉप करते, परत मुलांकडे जाऊन त्याचा पण अभ्यास करतो का नाही ते पण मी पाहते. त्याचबरोबर मागे बघा माझी मुलगी येऊन बसते कशी. श्रीषा ती पण दिसते का नाही, अन्वी ती पण पाहते मी. अन्वी माझ्या मागेच असते. ती वर घे म्हणून म्हणते पण मी तिला वर घेत नाही, कारण जागा पण अपुरी पडते किचनवर आणि भीती असते ना गॅसची. त्यामुळे मी तिला काही वर नाही घेत, खालीच थांबवते. काही चॉकलेट वगैरे देते खाण्यासाठी. नाहीतर मग ती खेळते असं अंशूसोबत पण भोवताल फ्रेंड्स. मी पुन्हा पाहते की व्हिडिओ शूट होतो का नाही कॅमेऱ्याकडे, कारण मागचा कॅमेरा लावला होता. पुढचा कॅमेरा माझा मोबाईल फुटलेला आहे. अन्वीने मोबाईल फोडलेला आहे. पुढचा कॅमेरा पाहते व्यवस्थित होतो का नाही. ही पहा कशी चॉकलेट खाते, माझ्याजवळच आहे मागेच. आणि माझं मागचं किचन आहे छोटंसं फ्रेंड. किचनमध्ये काही एवढे जास्त वस्तू नाहीत, पण जेवढ्या लागतात तेवढ्या वस्तू आहेत. आणि हा बघा मी किचनमध्ये आली की अंशू कसा मस्ती करतो बा. अभ्यास दिला त्याने तिकडेच टाकून. अभ्यास वगैरे काय करण्याचा तर पत्ताच नाही, पण दुसरंच काही खोड्या काढत बसतो. हे बघा उड्या मारणे हे करणं याचं चालूच असते. याच्या अभ्यासाला काही तोडच नाही. मी जवळ असलं का बरोबर ॲक्टिंग करतो. ड्रामेबाज आहे हा अंशू. त्यानंतर मी अंशूला पण बोलवलं किचनमध्ये, कारण तो पण विचारत होता मम्मी तू काय करते. मी म्हटले हे बाबा बघ मी काय करते. तर मी टाकत होते ज्वारीची भाकर. तो म्हणतो मी पण मोठं झाल्यावर असंच टाकल मम्मी, मला पण स्वयंपाक करू दे. त्याला पण स्वयंपाकाची कामाची खूप आवड आहे. मुलगा आहे तरी पण त्याला स्वयंपाकाची खूप आवड आहे. मला पूर्ण कामामध्ये मदत करू लागतो. झाडून काढतो, ताटं वगैरे ठेवतो. त्याचबरोबर इतर सर्व काही कामे करत असतो तो. आणि छोटाच आहे पण म्हणतो मम्मी तू किती काम करते, तू काम करून पण दुसरं काम करते मम्मी असं विचारत राहतो. आणि फोनवरती वर्क फ्रॉम होम करताना पण मला म्हणतो मम्मी तू कोणतं काम करते मला पण सांग, मी पण करेल. अंशू खूप हुशार आहे माझा. आणि हो, तुम्हालाही वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. 0 इन्व्हेस्टमेंटवर वर्क फ्रॉम होम आहे आणि हाऊसवाईफसाठी बेस्ट संधी आहे फ्रेंड्स. हाऊसवाईफ असो किंवा स्टुडंट असो त्यांच्यासाठी ही संधी आहे. कारण विचार करा, उरलेल्या वेळेत आपण फक्त काय करतो, रील वगैरे पाहतो, इकडे तिकडे गप्पा मारतो. याच्यापेक्षा इन्कम केली, थोडंसं सपोर्ट जरी झाला तरी स्वतःला खर्चा पाण्याचं तेवढं तरी झालं तरी होते फ्रेंड. आणि खरंच असं म्हणजे नाही की खर्चा पाणीच होतो. 5 ते 6 किंवा 10 पण हजारापर्यंत आपण कमवू शकतो या उरलेल्या वेळा 2-4 तासामध्ये. कारण इथे काही लिमिट नाही का एवढंच केलं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे. फक्त वेळ मिळायला पाहिजे 1 ते 2 तास. 1 ते 2 तासात मिळेल जो वेळ त्या वेळामध्ये सुद्धा हे वर्क करता येते. आणि कसं करायचं, काय करायचं, जर तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी नक्की तुम्हाला सांगेन की वर्क फ्रॉम होम कसं करायचं. आणि हो, मी 1 वर्षापासून करते वर्क फ्रॉम होम. मला सुरुवातीला अवघड जायचं, पण आता सोपं झालं आहे. कारण की एवढं पण अवघड नाही. ऑनलाईन काम म्हणजे काय एवढं नाही. आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, ऑनलाईन प्रोडक्ट मागवतो, ऑनलाईन भारी साड्या वगैरे मागवतो. अशाच प्रकारचे हे काम असते अफिलिएट मार्केटिंग. आपल्याला फक्त त्या कंपनीचा प्रचार करायचा असतो आपल्या व्हॉट्सअपला, इंस्टाला
आणि यूट्यूबला फक्त आपल्याला त्यांची लिंक वगैरे सोडून क्लिक करायचा असतो. हे बघा माझं शूटचं हँडिकॅप कसं आहे इकडे ठेवलेलं. याच्यानंतर माझा स्वयंपाक झाला होता. ही फक्त लास्टची भाकर होती शेकायची, त्यामुळं मी श्रीशाला वर ठेवलं. ती रडत होती मला वर ठेव वर ठेव. त्यानंतर तिला वर ठेवलं मी आणि मग नंतर भाकर वगैरे शिकून घेतली. आणि शेवटची भाकर मी तव्यावरच ठेवते, कारण कडक भाकर होती, छान लागते, एकदम मस्त क्रिस्पी लागते. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो फ्रेंड्स. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.